राजकीय आयुष्यामध्ये एक महागडा मोबाईल गिफ्ट देणारे प्रताप सरनाईक आणि त्यानंतर कारवाईला सामोरं जाणारे प्रताप सरनाईक, तो काळ आणि आजचा काळ. हो, 2008 साली त्यावेळेस मला आठवतंय अजितदादांचा जुलै महिन्यामध्ये वाढदिवस असतो आणि मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे. दादरला राहत असताना मी सुद्धा पायी सिद्धिविनायकाला जायचो कबूतरखान्याजवळनं. आणि नंतर मग व्यवसायामध्ये जेव्हा चांगलं नाव झालं, एक रिअल इस्टेट किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये नाव आमच्या कंपनीचं झालं आणि त्यानंतर पैसे हातामध्ये आले. अजितदादांवर प्रचंड प्रेम, कारण अजितदादा नेहमी आम्हाला मार्गदर्शन करायचे, सहकार्य करायचं. मी युथ काँग्रेसमध्ये होतो, NSY या विद्यार्थी संघटनेचं काम करायचो आणि अजितदादांचा वाढदिवस तर अजितदादांना काहीतरी भेट द्यायला हवी असं मला वाटतं. आणि अचानक त्या दिवशी सिद्धिविनायकाला गेलेलो असताना सिद्धिविनायक मंदिरामध्ये भक्तांनी ज्या काही गोष्टी दिलेल्या असतात त्याचा लिलाव होत असतो, सोन्याचे दागदागिने किंवा इतर गोष्टी. आणि अचानक त्या दिवशी कोणीतरी एक मोबाईल, साधा मोबाईल होता परंतु तो रत्नजडित आहे असं, म्हणजे ते असं तो मोबाईल होता, तो लिलावामध्ये मला विचार आला की चला आपण घेऊन टाकू. आणि तो मला लिलावामध्ये मिळाला. आता तो मोबाईल मिळाला तर द्यायचा कोणाला, तर अजितदादांना द्यायचा. म्हणून अजितदादांना मला विचारलं मीडियाने तिकडे, अरे ह्या मोबाईल कोणासाठी घेतला. बोलू उद्या दादांचा वाढदिवस आहे तर दादांना गिफ्ट द्यायला हा मोबाईल घेतला, कारण सिद्धिविनायकाचा आशीर्वाद त्यांनाही मिळायला हवा. आणि मग त्यांना तो मी मोबाईल दिला. पण काही लोकांनी 8-10 कोटी रुपये खर्च करून प्रसिद्धी मिळाली नव्हती, तेवढी प्रसिद्धी मला त्या मोबाईलच्या माध्यमातून मिळाली आणि आतापर्यंत लोक लक्षात ठेवतात. पण याला जोडून प्रश्न होता तो की मधल्या काळात कारवाईला सामोरं जायला लागलं होतं, सगळं राजकीय प्रवास, फॅमिली सगळं डिस्टर्ब झालं होतं आणि आजचा हा काळ. नाही बघा, संकटाशी सामना तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी करायलाच हवा. मी तर संघर्ष हा गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि संघर्षाचं फळ इथपर्यंत मला आज ईश्वराच्या कृपेने, सिद्धिविनायकाच्या कृपेने हे मिळालेलं आहे. कधी स्वप्नातही प्रताप सरनाईकने विचार केला नव्हता की 4-4 वेळा आमदार होईल, 3-3 वेळा नगरसेवक होईल आणि आज राज्याचा कॅबिनेट मंत्री होईल. एवढी महत्त्वाची परिवहन खात्याची जबाबदारी प्रताप सरनाईकवर मिळेल. आज ती संधी मला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक समाधानी. आता फक्त ही संधीचं सोनं करून जर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जर ही जबाबदारी दिली असेल तर त्यांनी माझ्याकडनं काही अपेक्षा केली असेल आणि या अपेक्षेला मी पात्र ठरेल. एसटी कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवून त्याच एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकाला म्हणजे प्रवाशांना सुविधा कशा काही देता येईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे. आज पदभार स्वीकारला आणि प्रताप सरनाईक स्टाईलने पहिलाच 2 ते 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेत आपण. हो, महत्त्वाचा निर्णय म्हणजे मला रॅकेट काही तोडायचे आहेत. बघा, यासाठी काही निर्णय घेत असताना कटू निर्णय सुद्धा घ्यावे लागतील, नाही तर काही होणार नाही. मम म्हणायचं आणि या ठिकाणी येऊन आपल्या मंत्रिपदाची खुर्ची उभवायची, त्या प्रकारचा मी कार्यकर्ता नाही. आजपर्यंत जे मला प्राप्त यश झालेलं आहे ते यश मी घेतलेल्या काही धडाकेबाज निर्णयामुळे झालेलं असं मला वाटतं. त्यामुळे हे जे रॅकेट आहे म्हणजे खाजगी बसेसचं रॅकेट किंवा बदल्यांचं रॅकेट, हे रॅकेट पूर्ण मोडायचं आहे. मी पहिलाच निर्णय हा घेतला की ऑनलाईन बदल्या करा. RTOमध्ये तर होत्याच, परंतु एसटी महामंडळामध्ये सुद्धा ऑनलाईन बदल्यांचा निर्णय घेतला. खरोखर ज्या कर्मचाऱ्याला बदलीची गरज असेल, खरोखर कुटुंबिक काही प्रॉब्लेम असतील का काहीतरी माझ्याकडे यावं, आम्ही त्या बाबतीतला निर्णय घेऊ. परंतु सरसकट ऑनलाईन सगळ्या सरसकट प्रत्येकाच्या बदल्या, लाईट ड्युटी प्रत्येकाला पाहिजे, मग घरी बसायचं, 1-1 महिना घरी कामावर न जाता पगार घरी बसून घ्यायचा, हे प्रकार आता चालणार नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. कठोर निर्णय घेतले, त्याची जबाबदारी सुद्धा प्रताप सरनाईक घेईल आणि हे निर्णय घेत असताना प्रवाशांना काही सुविधा देता येईल का यासाठी मी प्राधान्य देईल. पण आपल्या खात्यातला सर्वात महत्त्वाचा दुवा आहे तो एसटी कर्मचारी. एसटी कर्मचाऱ्याला चांगले दिवस यावेत, चांगल्या सुविधा मिळाव्यात. आपणही हालअपेष्टा भोगलेल्या आहेत आणि कालच आपण जेव्हा मंत्रिपद आपल्याला हे जाहीर झालं त्यावेळेस आपण ठाण्यामध्येच जाऊन एका एसटी डेपोमध्ये जाऊन पाहणी केली. तिथली पाहणी पाहिल्यानंतर काय वाटतं, त्यांना सुविधा मिळायला पाहिजे. काही मंत्री काय करतात की अधिकाऱ्यांना सांगतात की बाबा आपण 4 तारखेला, 2 तारखेला किंवा जी तारीख निश्चित होते त्या तारखेला ह्या डेपोची पाहणी करणार आहोत, ह्या आगाराची पाहणी करणार आहोत. तसं करायचं नाही. आपण डायरेक्ट त्या ठिकाणी जायचा. म्हणजे काय होतं की आधीपासून जर कल्पना दिली तर मग साफसफाई, स्वच्छता, सुविधा, मग कसं टकाटक आपलं बघा, आगार कसं आहे, स्वच्छतागृह बघा किती मस्त आहे, AC चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे, काही नाही.
अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायचं नाही आणि आपण ग्रामीण भागातल्या आता मी विचार करतोय की प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रामीण भागातल्या एका आगाराची पाहणी करायची आणि कोणाला सांगायचंच नाही. डायरेक्ट गाडीत बसायचं आणि कुठे चाललो हे न सांगता जागेवर जाऊन त्यांना सांगायचं आणि पाहणी करायची. असा निर्णय मी घेणार आहे. शहरी भाग काय आता ठाण्या आगारामध्ये गेलो कारण आमचं घर आहे. घरापासून जर तुम्ही सुरुवात केली, स्वच्छतेला सुरुवात केली तर भविष्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र स्वच्छ करू शकाल. आणि प्राथमिक गरजा आहे तो कर्मचाऱ्यांना झोपण्याची व्यवस्था, जे नाईट शिफ्ट करतात ते त्यांना चादर पाहिजे, त्यांना उशी पाहिजे, त्यांना पंखा पाहिजे, लाईट पाहिजे. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर जर थंडीचे दिवस असतील तर गरम पाणी पाहिजे आंघोळीसाठी. हे जर आपण देऊ शकत नसू, प्रवाशांना जर प्रत्येक जण काही बिस्लरी किंवा मिनरल वॉटर घेऊ शकत नाही, प्रवाशांना आपण स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ शकत नाही, महिलांना शौचालयाची व्यवस्था, प्रसाधनगृह चांगली असली पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे आगारामध्ये. ह्या फक्त 4-5 सुविधा आहेत. बाकी अजून काय अपेक्षा लोकांना असतं. ह्या सुविधा कशा मिळतील ह्यासाठी मी प्रथम प्राधान्य देणार आहे. रस्ते अपघातामध्ये एसटीचंही बरंच नुकसान होतं आणि प्रवाशांचंही. हो, आता मी ह्या 3 दिवसामध्ये अनेक अपघात बघितले आणि दुर्दैव आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे रस्ते अपघात होतात. त्याला कुठेतरी कसा मार्ग काढता येईल आणि जास्तीत जास्त हे रस्ते अपघात कसे आपल्याला बंद करता येईल किंवा कमी कसे होईल ह्यासाठी प्राधान्य देईल. अजून त्या बाबतीतला निर्णय घेतला नाही, पण निर्णय आपण चांगला घेऊ आणि हे कमी कसं होईल ह्याचा आपण प्रयत्न करू. आणि प्रामुख्यानं मी आज अधिकाऱ्यांना हे सांगितलं की बघा, मी मध्यंतरीच्या काळामध्ये नितीन गडकरी साहेबांना भेटलो होतो. ज्या पद्धतीने जमिनीवरची एसटी सेवा आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टीम जी जमिनीवरची आहे ती हवेतली कशी आपल्याला करता येईल. एका बाजूला आपण एमएवा क्षेत्रामध्ये जलवाहतूक चालू करतोय, एका बाजूला आपण मेट्रोची सेवा लोकांना देतोय, एका बाजूला आपल्या एसटी किंवा परिवहन सेवा त्या महापालिकामध्ये चालू आहे. त्याचबरोबर रोपवेची सेवा जी आहे, रोपवे टॅक्सी निर्माण करण्याचा प्रयत्न आपला आहे आणि त्या रोपवेच्या माध्यमातून लोकांना कशी सुविधा देता येईल यासाठी एक प्रपोजल स्टेट गव्हर्नमेंटचं सेंट्रलमध्ये आदरणीय गडकरी साहेबांकडे पाठवायचं आणि त्यांच्याकडनं ते मंजूर करून हवाई टॅक्सी वाहतूक सुद्धा चालू करण्याचा माझा प्रयत्न आहे. वृद्धांना मोफत एसटी प्रवास, महिलांना 50%, या निर्णयाचे फायदे निवडणुकीत झाले. असेच काही निर्णय म्हणत आहेत का? नाही, ह्या निवडणुकीमध्ये याचे फायदे झाले, परंतु हाही विचार करा की महिलांना 50% प्रॉफिट आम्ही सुविधा दिल्यानंतर एसटी फायद्यामध्ये सुद्धा आली. म्हणजे काही निर्णय आपल्याला असं वाटतं की तोट्याच्या होतील, पण त्या तोट्याच्या निर्णयामुळे सुद्धा काही वेळेस फायदा होतो. त्यामुळे त्या बाबतीतला निश्चितपणे आपण अजून काही देता येईल का याचा प्राधान्य आपण यांना देणार आहोत आणि सुविधा देत असताना एसटी महामंडळ फायद्यामध्ये कसं येईल याचा सुद्धा आपण विचार करू. कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष करून अतिरिक्त कर किंवा अतिरिक्त भाडं वेगवेगळ्या पद्धतीनं चार्ज वसूल केला जातो. याबद्दल देखील रॅकेट्स आहेत किंवा वेगवेगळ्या खाजगी वाहतूक आहेत. याबाबत काही अद्यापर्यंत काही निर्णय झाले नाही, परंतु आता हा पहिलाच दिवस आहे चार्ज घेण्याचा. त्यामुळे याच्यानंतर काही जेव्हा चर्चा होतील, बैठका होतील, याबाबतीतले निर्णय केले जातील. मंत्र्यांची दालनं, मंत्र्यांना मिळालेले बंगले, अनेक मंत्री नाराज आहेत. प्रताप सरनाईक आहेत नाराज. या सगळ्या मंत्र्यांपैकी सगळ्यात जास्त समाधानी आणि खुश जर कोणी असेल तर प्रताप सरनाईक असेल. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की मंत्रालयाच्या 4थ्या माळ्यावर एवढं एअर कंडिशन दालन आम्हाला मिळालं ना. ह्या सरकारमुळे मिळालं, ह्या महायुतीमुळे मिळालं. प्रताप सरनाईक काय ठाण्यालाच राहतं, मुंबईतही त्याचं घर आहे. त्यामुळे घराचा प्रश्न किंवा दालनाचा प्रश्न माझ्यासाठी नगण्य नाही. मला काम करायचं, लोकांची सेवा करायची आणि लोकांची सेवा करत असताना मला असंच प्रशस्त दालन पाहिजे, मला असंच बंगला पाहिजे, मला असंच घर पाहिजे ह्या मताचा मी नाही. मला जे मिळालं त्यात मी समाधानी आहे. मंत्री झालात पण ठाणे जिल्हा पालकमंत्री व्हावं अशी देखील एक इच्छा आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्रीपदी आपली इच्छा आहे का? आणि जर आपली नसेल तर तिथे कोण असेल आणि कोण नसेल? नाही, बिलकुल नाही. माझी बिलकुल इच्छा नाहीये. पालकमंत्री या राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्याचं मला दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी मला चालेल. मला परिवहन सेवेसारखं महत्त्वाचं खातं दिलं माझ्या पक्षानं, त्यामुळे मी त्यात समाधानी आहे. आणि दुसरं असं आहे की ठाणे जिल्ह्याचा जर तुम्ही विचार केला तर ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे साहेबांकडेच असायला पाहिजे ह्या मताचा मी आहे. आमचा शिवसैनिक त्या मताचा आहे, कारण ठाणे जिल्हा शेवटी शिवसेनेचा जिल्हा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जिल्हा असं संबोधलं जातं. आणि तुम्ही जर गेल्या अनेक वर्षाचा पालकमंत्रीपदाचा कार्यकाळ शिंदे साहेबांचा बघितला तर ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळाला, ठाणे जिल्ह्याला जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये प्राधान्य मिळालं आणि ते फक्त शिंदे साहेबांच्या कार्यकाळात मिळालं. त्यामुळे ते जरी तयार नसेल तरी मला त्यांच्याकडे मागणी असेल की त्यांनी ठाणे जिल्ह्याचा पालकत्व स्वीकारावा. प्रताप सरनाईक यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय पक्षांचा प्रवास पाहिला तर शिवसेनेत नसतात तर आमदार आणि मंत्री झाला असतात.
हे बघा, आता हा राजकीय प्रवास असतो, कोण कुठल्या पक्षात कुठे होतो असं नाही. कधी कधी मध्यंतरीच्या काळामध्ये नागपूर अधिवेशनामध्ये अजितदादा पवार एकदा असं म्हणाले होते, अरे या सभागृहामध्ये बघा रे, राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती 1999 साली झाली, तेव्हापासूनचे किती राष्ट्रवादीचे आमदार ह्या सभागृहात आहेत, 145 होत आहेत का बघा. म्हणजे ते हास्य विनोदात बोलले होते. परंतु हा प्रवास असतो प्रत्येकाचा, प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रवासामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे कदाचित कुणाला तरी न्याय मिळत असतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर न्याय मिळत असतो आणि परिवहन खाते जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता ते जे निर्णय घेणार आहेत यामुळे नक्कीच एसटी कर्मचाऱ्यांचं देखील भलं होईल असंच म्हणावं लागेल आणि त्यांना देखील मंत्रिपदाच्या शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.